आता तुम्हाला दिसत आहे। आता दुसरीकडे तुमची पुण्याच्या बाबत बोलताना ठीक आहे, पुण्याची एकेकाळची ओळख होती, विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख होती। गेले काही दिवस संबंध महाराष्ट्राचं नाही तर अख्खा देश पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल बोलतोय। म्हणजे दिवसाढवळ्या कोयता गँगची दहशत असणं, पुण्यामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडणं, गुंडांचं राजरोसपणे काय रील बनवणं, हे सगळे प्रकार पुण्यात दिसायला लागले। हे कधी पुण्यातलं चित्र नव्हतं असं नाही। याच्यावरती कायदा सुव्यवस्था म्हणून 100% सगळ्यांनी आम्ही काम केलं पाहिजे। आहे काही गोष्टी आता काही हे असं नाही, आता काय झालं सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामुळे आता बऱ्याच गोष्टी आता लवकर बाहेर येतात। गुन्हेगारी थोड्या बहुत प्रमाणात होती, फक्त मला असं वाटतं की ती कमी झाली पाहिजे, ती थांबवली पाहिजे। आमचं बहुत प्रमाणात मुलीदारांना थोड्या बहुत प्रमाणात ही खूप जास्त आहे। म्हणजे आम्ही काय झालं की आता म्हणलं आत्ताच खूप झाली असं मला म्हणायचं असं नाही। ठीक आहे, फक्त आज ती लवकर बाहेर येते, लवकर समोर येते, हे चांगलं आहे आणि म्हणून त्याच्यावरती उपाययोजना करणं, काम करणं आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे पुण्यातला कायदा सुव्यवस्था, पुण्याची जी ओळख आहे आमची, ती 100% कायम राखण्यासाठी 100% आम्हाला त्याच्यावरती खूप काम केलं पाहिजे आणि आम्ही कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य दिलंच पाहिजे। मला मी थांबवतो थोडंसं, कारण फक्त गुन्हेगारी हा मुद्दा नाही, गुन्हेगारीला मिळणारं राजाश्रय हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। राजकीय नेत्यांचे आम्हाला फोटो दिसतात, कोणी गुंड त्यांच्या घरी जातात किंवा राजकीय नेते गुंडांच्या घरी जातात। इनफॅक्ट परवा तुमच्या मिरवणुकीवर आरोप झाला की तुमच्या मिरवणुकीमध्ये काही पुण्यातली गुंड होते। काय झालं तुम्हाला सांगतो, शेवटी सगळी लोक काय आपल्याला माहीत नसतात। ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाता, तुमच्या बाजूला कोणीतरी, आता तुम्ही मेट्रो देताना स्टेशनला पाहिलं, 4 मुलं आली उभा राहायला फोटो काढायचा, काही लोकांना आपणही ओळखत नसतो। असाच प्रकारचं काही वेळेला होतो। शेवटी माझंच नाही सांगत, मी कुणाचंही सांगतो, मग तो कुठल्याही पक्षाचा असो। मी म्हणत नाही की भाजपच, तो उद्या काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, असं चालता बोलता जरी कोणी आलं फोटो काढलं तर आपल्याला कळत नाही ना ते कोण आहे। आता परवा दिवशी तर इतका मॉब होता, इतकी माणसं होती, आता थोडीच आपण कोण आलं कोण गेलं बघायला जाणार आहे। त्यामुळे अशी कोणी लोक आले असतील तर मी स्वतः पाहिलेलं नाही, परंतु मला असं वाटतं की हे असं सुद्धा असणं हे योग्य नाही। त्यामुळे आम्ही काळजी घेतली पाहिजे, समाजासाठी हे आमचं काम आहे। तुम्ही हे अश्योर करू शकता का पुणेकरांना की एक सेफ असं पुणे, जे एकेकाळी म्हटलं जायचं पुणे हे काय कधी पेन्शनर्सचं माहेरघर म्हणायचं, पुणे विद्येचं माहेरघर म्हणायचं, इथे शिकण्यासाठी लोक येतात, ते पुणे कुठेतरी हरवतं आहे। म्हणजे दोन गोष्टी, ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उंच उंच टोलेजंग इमारती होणं, रस्त्यांवरती इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे ठीक आहे, लोकांना उद्या चांगले रस्ते मिळतील, चांगली मेट्रो मिळेल, पण आज जो त्रास सहन करावा लागतो या सगळ्यातून होतं। दोन्ही सेफ्टी, म्हणजे लोकांची एकतर रोजच्या जगण्यातली सेफ्टी आणि गुन्हेगारांची सेफ्टी, हा तुमच्यासाठी इलेक्शन अजेंडा असेल किंवा हा दिसत नाही कुठे प्रचारात? हे बघा, हे जे काही आत्ता मुद्दे आहेत ना, मी मगाशी म्हणतो 100% त्याच्यावरती काम आम्ही करतो आणि केलं पाहिजे। पण पुण्याची ओळख काही पुसली गेलेली नाही कशाची। आज आमचं विद्येचं माहेरघर आहे, आज सांस्कृतिक राजधानी आहे तर आहे। गेल्या 5 वर्षात तुम्ही बघा, देशातलं राहण्याचं सर्वोत्तम शहर म्हणून जे सर्वे झाले त्यात पुणे पहिल्या नंबरवरती आहे, पहिला आणि दुसरा। गेल्या 5 वर्षात सातत्यानं पुण्याचा विकास बघा, पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज पुण्यात इतकी मोठी कामं सुरू झाली, केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही झाली। आज आमच्या सगळ्या संस्कृती असेल, आमची इथला आमचा ऐतिहासिक सामाजिक मोठा कार्याचा वारसा आहे शहरात, आम्ही आमची ओळख नाही पुसू दिली। पुण्यामध्ये राजकीयदृष्ट्या पारंपरिक